वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार होऊ लागलाय। नुकताच वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केलाय। यात 52 सिलेंडर जप्त करण्यात आले। वसई विरार शहरात वाढत्या लोकसंख्येबाबत गॅस सिलेंडरची मागणी वाढू लागली। विशेषतः घरगुती गॅस सोबतच व्यावसायिक सिलेंडरलाही जास्त मागणी असून ते चढ्या भावाने काळ्या बाजारात विकण्याचे प्रकार सुद्धा वाढू लागलेत। नुकताच वसई पश्चिमेच्या राजोडी येथे सहारा जीवन केंद्राच्या समोर असलेल्या घोड्यांच्या तबल्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली। या मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा विभागाने धाड टाकत घरगुती गॅसमधून बेकायदेशीर व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचं त्यांना आढळून आलं। नालासोपाऱ्यातील 2 गॅस एजन्सीमध्ये गॅस पोहोचवण्याचे डिलिव्हरी म्हणून काम करणाऱ्या क्षत्रगुण वाघमोडे व अमोल हाके या दोघांनाही 52 सिलेंडर घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरण करण्यासाठी घेतले होते। मात्र त्यांनी ते वितरित न करता बेकायदेशीरपणे व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरून त्याचा काळा बाजार करीत असल्याचं पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी यावेळी सांगितलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।